बारसची पूजा करायची आहे। सगळ्यात आधी पूजा मांडणी करण्याच्या आधी आपल्याला स्वास्तिक काढून घ्यायचं असतं। त्याप्रमाणे मी स्वास्तिक काढून घेतलं। छोटासा छान पाट आहे तो पाट ठेवला, त्याच्यावर तांदूळ ठेवले, हळद कुंकू लावलं आणि त्याच्या आधी आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा असतो। तर तो दिवा लावून घेतला, सुंदर रांगोळी काढली। हिंदू धर्मात आईनंतरची दुसरी माय म्हणजे गाय। आज तिला पूजण्याचा दिवस। लक्ष्मी देवीचं आपल्या घरी आगमन व्हावे यासाठी गाय वासरांची पूजा करण्यात येते आणि वसुबारसला घरासमोर छान रांगोळी काढली जाते, दिवे लावले जातात आणि घरातील गाय वासरांना आंघोळ घातले जाते। घरात गाय वासरांची मूर्ती असेल तर त्यांची पूजा करा। गायीच्या ठिकाणी 33 देव वास करत असतात असे मानले जाते, म्हणून गायी गोमाता म्हटले जाते। वसू म्हणजे घन आणि त्यासाठी असलेले बारस म्हणजे द्वादशी। त्या दिवशी 12 दिवे लावायचे असतात। तर मी असे थोडेसे तांदळावर हळद कुंकू टाकून गणेशाची पूजा केली। त्याच्यानंतर मी थोडीशी तांदूळ अजून ठेवून त्याच्यावर श्रीकृष्णाची सुद्धा पूजा केली आहे। आपल्या धार्मिक मान्यतेनुसार बांधली जाते, गाई वासराची पूजा केली जाते आणि गायीच्या थोरवीमुळे राजा दिलीप आणि भगवान कृष्ण यांनी गोसेवा सुरू केली होती। तर म्हणतात ना, दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी, आणि गाई म्हशी कुणाच्या लक्ष्मणाच्या, लक्ष्मण कुणाचा आई बापाचा, दे माई खोबऱ्याची वाटी, वाघाच्या पाटीत घालील काठी। दिवाळीची सुरुवात वसुबारस पासूनच सुरुवात होते। तर गायीची उत्पत्ती कशी झाली, तर राजा प्रजापतीने प्राणसृष्टीतून निर्माण केले ते थोडे अमृत पाषण केले आणि त्यांच्या नाकातून जे बाहेर पडलेला श्वास सुगंधित झाला आणि त्यातूनच गाय जन्माला आली। गाय सुगंधातून जन्माला झाली म्हणून तिचे सुरभी असे नाव ठेवले आणि सुरभीने केलेल्या तपाने ब्रह्मदेव संतुष्ट होऊन त्यांनी तिला अमृत प्रदान केले। त्याच्यामुळे गायीचे खूप खूप महत्त्व आहे आणि भरपूर कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे आणि सुख लाभावं म्हणून वसुबारसची पूजा करण्याची ही परंपरा आहे। तर असं धूप दीप अगरबत्ती लावून मी छान अशी पूजा केली। साखरचा किंवा गूळ खोबऱ्याचा पण तुम्ही नैवेद्य दाखवू शकता। तर आपली वसुबारस म्हणजे गाय माय आहे ती आपली, आणि तिचं ते हंबरणं आणि आपलं वासराला जीव लावणं म्हणजे श्रेष्ठ आहे आणि स्थान आहे।